सुप्रभात. तर आज गौरी येणार होत्या आणि आज गौरीला नैवेद्य दाखवण्यासाठी अशी आमच्याकडे पाल्याची भाजी करतात. मिक्स पाला असतो सगळा, पाला इथे घेतला जातो आणि इथे बारीक तो चिरून मग त्याची भाजी फोडणीला घालायची. तर नेहमीप्रमाणेच तेल तापल्यानंतर त्या तेलामध्ये मिरच्या टाकल्यात, मिरच्या चांगल्या तडतडल्या, भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकली आणि मग नंतर वाफ काढण्यासाठी ठेवले. ह्याच्यात कांदा लसूण पण घालू शकता, पण नैवेद्य दाखवायचं असल्यामुळे कांदा लसूण घातली नव्हती. तर तुम्ही नुसती एरवी करणार असाल तर ती खाऊ शकता तुम्ही अशी कांदा लसूण घालून. तर इथे डाळ घातलेली आहे. डाळ आधी भिजत ठेवली होती रात्रीच, जेणेकरून ती चांगली भिजावी, मुरावी याच्यासाठी. आणि डाळ आता चांगली परतून घ्यायची आपल्याला. मिरची आणि डाळ दोन्ही एकदम परतून घेऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही जी काही पाल्याची भाजी चिरली होती, हा मिक्स पाला याच दिवशी खाल्ला जातो, एरवी तो कधी खाल्ला जात नाही. गौरीच्या दिवशी खास पालेभाजीचा नैवेद्य, पालेभाजी आणि भाकरी आमच्याकडे केली जाते. तुमच्याकडे काही पद्धत वेगळी आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे अशी भाजी टाकून घेतलेली आहे सगळी पातेल्यामध्ये आणि त्याच्यानंतर वरनं मीठ घातलं. मीठ घालून झाल्यानंतर भाजीला वाफ काढायला ठेवून दिलं एक 5 मिनटं. 5 मिनटानंतर असं वरती ताटावर पाणी घालून ठेवलं, जेणेकरून ती भाजी आतनं पण शिजेल आणि वाफ पण चांगली येईल. आणि त्या वाफ आल्यानंतर भाजी अशी चांगली परतून घेतली आणि परत एक डाळ शिजण्यासाठी परत एक 5 मिनटं इथे ठेवून घेतली. त्याच्यामध्ये गूळ घातला आहे, कारण काही पाला कडू असण्याची शक्यता असते, त्यामुळे भाजी कडू होऊ नये म्हणून गूळ घातला. गूळ घालून झाल्यानंतर खोबरं, कोथिंबीर सगळं घातलेलं आहे. आणि मिरच्या चिरताना उभ्याच चिरल्यात. गोल जर चिरल्या असत्या तर त्या दाताखाली येण्याची शक्यता असते, त्यामुळे उभ्या चिरून टाका मिरच्या. आणि खोबरं घालून झाल्यानंतर, कोथिंबीर घालून झाल्यानंतर परत भाजी अशी छान परतून घेतली. आणि अशा रीतीनं ही आमची पाल्याची भाजी इकडे तयार झाली. एकीकडे पाल्याची भाजी तयार होत होती, तर एकीकडे शिरा करत होतो. नंतर मटकीची उसळ करायची होती. बरेच पदार्थांची रेलचेल होती. भाजी अशी छान अशी मस्तपैकी अशी परतून घेतली आणि परत एक 5 मिनटं डाळ शिजण्यासाठी परत इथे ठेवून घेतली. शिऱ्यासाठी रवा मी भाजून घेतला होता आणि उरलेला शिरा इथे काकी करत होती. तर असा रवा छानपैकी भाजून घेतलाय आणि त्याच्यानंतर तुपावर छान असा रवा भाजून घेतल्यानंतर शिरा नेहमीप्रमाणे काकीनं केला. जेवढं रवा घेतला होता तेवढी साखर घातली, पाणी घातलं, छान वेलची पावडर वगैरे घातली आणि मग असं छान वास सुटला होता त्या रवा भाजल्यानंतर. पाणी घालून झाल्यानंतर साखर घालून झाली. मापात केला होता, चवीत फरक व्हायला नको याच्यासाठी अंदाजे न करता मापान घातला होता. वेलची पावडर छानपैकी अशी घातलेली आहे आणि असा गरम गरम छान असा परतून मऊ शिरा चांगला झाला होता. शिरासुद्धा एकीकडे शिरा झाला, शिऱ्यात असं वरनं असं छानपैकी तूप सोडलं होतं. शिरा करून झाला आणि एकीकडे घातली होती मटकीची उसळ करण्यासाठी. तर तेलात इथे मोहरी, जिरं, कढीपत्ता सगळं असं परतून घेतलं. कांदा घातला होता, कारण मटकीची उसळ नैवेद्याला दाखवणार नव्हतं, त्यामुळे कांदा घालून मटकीची उसळ केली होती. कांदा टोमॅटो दोन्ही असं छानपैकी इथे भाजून घेतलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इथे तिखट, मीठ, मसाले, मटकी घातली. त्याच्यानंतर कांदा लसणीचं तिखट, हिंग, हळद वगैरे असं सगळं घालून छानपैकी मटकीची उसळ केली. काल गौरी आणायच्या होत्या. भाजी भाकरी होतीच, पाल्याची भाजी, भाकरी, मटकीची उसळ केली होती, परत वाटाण्याची आमटी केली होती. असं बऱ्याच पदार्थांची रेलचेल होती आणि पाटवडीसुद्धा केली होती. तुमच्याकडे वेगवेगळे पदार्थ असे करतात का आणि किती पदार्थ असतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कधी पाटवडी ह्याच्या आधी केली आहे का ते सुद्धा मला सांगा. तर इथे मटकी अशी छान भाजून घेतली. त्याच्यानंतर तिखट घातलं. तिखट घातल्यानंतर जराशी मटकी अशी वाफवू दिली, मीठ घातलं आणि एकीकडे भाजीची तयारी चालू होती स्वयंपाकाची, तर एकीकडे गौरीसाठी जी तयारी चालू होती. छान तांब्याला हळद कुंकू इथे लावून घेतलं होतं, सगळं बाकीचं ठेवलं होतं आणि इकडे पाटवडीसाठी जिरं आणि मिरची वाटून घेतली होती. तेल चांगलं तापल्यानंतर जिरं आणि मिरचीचं जे काही वाटण केलं होतं ते इथे तेलामध्ये घातलं. ते चांगलं भाजलं आणि एकीकडे जेवढं बेसन घेतलं तेवढं पाणी घालून इथे ते बेसनाचे असे लिक्विड टाईप असं, म्हणजे गुठळ्या होऊ नये त्याच्यासाठी ते मिक्स करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि मग ते असं छान मिक्स करून घेतलं आणि ते जे काही बेसन मिक्स करून घेतलं होतं ते त्या मिरचीच्या वाटणामध्ये घातलं. कढईमध्ये छान मिरचीचं वाटण इकडे भाजून घेतलं होतं, त्याच्यामध्ये ते बेसन घातलं आणि छान असं शिजू दिलं. आणि जेव्हा ते असं पाणी त्याच्यातलं आळत जाईल किंवा आटत जाईल, घट्ट होत जाईल, तसं ते असं छान शिजू दिलं. जरासा गॅस मंद ठेवला होता आणि असं छान असं ढवळून घेतलं. सारखं ढवळत घ्यावं लागेल, कारण खाली करपू नये म्हणून ढवळत राहावं लागेल आपल्याला. ते असं छानपैकी ते असं मिक्स करून घेतलं आणि त्याचबरोबर इकडे पाटाला किंवा ताटाला, आमच्याकडे पाटावर करतात, त्यामुळे पाटाला असं तेल वगैरे लावून घेतलं होतं छान. आणि हे असं ढवळत राहिल्यामुळं ते असं हळूहळू घट्ट होत गेलं. बेसन जे काही पाण्यात मिक्स केलं होतं ते असं छानपैकी फेटून घेत राहिलं. पाटावर इकडे तेल लावून घेतलेलं पाटाला
आणि त्याच्यानंतर ते गरम गरम असं थापून घेतलं. बेसन टाकून झाल्यानंतर असं पाटाला तेल लावून झाल्यानंतर बेसन घातलं आणि मग ते असं छानपैकी पाटावर असं पसरून घेतलं आणि मग त्याच्या वड्या पाडल्या गरम गरम आणि अशा रीतीनं पाटवडी आमची तयार झाली. तुम्ही कशा पद्धतीनं करता, हीच पद्धत तुमच्याकडे आहे का? आणि पाटवडीची जर वेगळी रेसिपी हवी असेल तुम्हाला, आत्ता अशी मिक्समध्ये नको असेल तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे अशी गरम गरम थापून घेतलं. हाताला चटके बसत होते पण गरम गरमच ते थापलं पाहिजे म्हणून असं वाटीला तेल लावून वगैरे असं छानपैकी असं ते पसरून घेतलं आणि मग त्याच्यानंतर इथे खोबरं कोथिंबीर असं घालून परत जर असं लाटणं वगैरे असं छानपैकी असं फिरवून घेतलं म्हणजे जेणेकरून ते खोबरं सुटू नये. आणि अशा पद्धतीनं पाटवडी तयार झाली. वड्या पाडून झाल्या एकीकडे आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे आवरावरी करायला गेलो कारण गौर आणायची होती. तर इथे छान असा स्वयंपाक तयार झाला होता आमचा आणि आता प्रतीक्षा होती ती गौर आणायची. आवरून झालं, वड्यांचा असा छान फोटो काढून झाला आणि मग त्याच्यानंतर आमचं आवरून झाल्यावर आम्ही गौर आणायला गेलो. आम्ही आलोय आता गौर आणायला. सगळे विहिरीवर जमलेलो आहोत. बघूया. विहिरीचं पाणी तांब्याच्या कळशात भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 7 खडे, हळदी कुंकू, पैसा, सुपारी असं सगळं घालून घेतलं आणि मग जी काही गौर आणली होती ती स्वच्छ धुवून घेतली होती ती त्या तांब्यामध्ये घातली आणि मग तिला बाकीची पूजा, गौरीची पूजा चालू केली. हळदी कुंकू वाहिलं, त्याच्यानंतर पीस घातला, पुढे हळदीची पानं ठेवून त्याच्यावर तिचं गौरीचं जे काही वाण होतं ते ठेवलं. खोबरं, पोहे, शेंगदाणे, साखर असे जे काही पदार्थ होते ते थोडे थोडे ठेवले. आरती ओवाळली. त्याच्यानंतर गौर डोक्यावर घेतली आणि छान अशी पूजा करत होतो गौरीची. जिरं तोंडात दिलं होतं धरायला गौरीच्या आणि अशानंतर छान मस्तपैकी गौर सजवून झाली होती. पीस वगैरे लावून झाला होता. असं सगळं आम्ही विधिवत तिथे पूजा केली गौरीची सगळ्यांनी मिळून. तिथे अजूनसुद्धा बायका आल्या होत्या गौर आणायला. एकंदरीतच काय सगळ्या बायका छान नटून थटून आल्या होत्या गौरीसाठी आणि मग आम्ही पण ते छान अशी हळदीची पानं लावून घेतली होती गौरीच्या बाजूने आणि त्याच्यावर पीस लावला होता. काही ठिकाणी नुसत्या खड्यांची गौर आणली जाते. आमच्याकडे अशी गौर सजवून आणली जाते. आम्ही छोट्या तांब्यातून आणतो तर काही ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या घागरीमधून आणली जाते आणि काही ठिकाणी मुखवट्यांची पूजा केली जाते. प्रत्येक ठिकाणच्या पद्धती ह्या खूप वेगवेगळ्या आहेत आणि प्रत्येक प्रांतानुसार त्या पद्धती बदलल्या जातात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडची गौर कशी असते? 7 खड्यांची, 5 खड्यांची असते का, किंवा तांब्यातली असते का, कळशीमधील असते, मुखवट्यांची असते का, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला पण पद्धती जाणून घ्यायला इथे आवडतील. वारा होता त्यामुळे आरती टिकत नव्हती, राहत नव्हती, त्यामुळं आरती लावायचा प्रयत्न करत होतो. काकडी सुद्धा इथे ठेवली होती. गुळाचा खडा होता. अशा पद्धतीनं 5 पानं मांडून हळदी कुंकू त्याच्यावर घातलं होतं. अशी पूजा आम्ही केली होती. ही आमच्याकडची पद्धत आहे. तुमच्याकडची पद्धत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची गौरीची पूजा ही कशी वाटली ते सुद्धा सांगा. तर अशा पद्धतीनं वस्त्र, गजरा सगळं असं छान घालून घेतलं होतं गौरीला आणि मग ती गौर वाजत, घंटी वाजवत आम्ही घरामध्ये घेऊन गेलो होतो. अशा पद्धतीने इथे आमची पूजा चालू होती. त्याचबरोबर बाजूच्या बायकांची सुद्धा पूजा इथे सुरू होती. गर्दी होती विहिरीवर त्यामुळे आणि आमची पूजा सुरू असताना मध्येच पाऊस सुद्धा पडत होता त्यामुळे विहिरीवर जरा चिखल सुद्धा इथे झाला होता कारण पाऊस तेव्हा नव्हता दिवसभर आणि गौर आणायच्या वेळेला पाऊस येऊन गेला होता. त्यामुळे असं वातावरण कुंद वगैरे झालं होतं. जरा असं विहिरीवर ओलसर भाग होता जास्ती, पण ठीक आहे. पाऊस सुद्धा आमची गौर आणायला इथे आला होता. इथे छान पूजा करून झाली. मी, रितिका चाची, मानसी काकी आम्ही सगळ्यांनी मिळून इथे पूजा केली. विराला मध्येच काकडी खायची इच्छा झाली होती. ती काकडी तिला इथे खायला देत होतो. विराला सुद्धा आम्ही घेऊन गेलो होतो विहिरीवर. अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून गौरीची पूजा केली. गौर सई चाची सुद्धा असते आमच्याबरोबर पण ती माहेरी गेली होती त्यामुळे ती इथे नव्हती. नाही तर आम्ही 4 जणी असतो दरवेळी कायम पूजा करण्यासाठी. पूजा करून झाल्यानंतर एक 2-3 फोटो काढले. छान फोटो सेशन पण तेवढ्यात आम्ही करून घेतलं होतं. मजा मस्ती चालू होती. म्हणजे प्रसन्न वातावरण होतं. गौरीला घरी न्यायचं होतं त्याच्यामुळे इकडे आम्ही सगळ्या जणी इथे गौरी सकट फोटो काढल्यानंतर इथे जिरं तोंडात दिलं होतं तिच्या आणि ते धरून न बोलता पुढे गौर घेऊन गेलो. आमचं घर ते विहीर जरासं अंतर जास्त होतं त्याच्यामुळे चालू होतं आमचं. गौरीला घेऊन आम्ही चाललो. इथे घरात पायावर पाणी ओतून मग त्याच्यानंतर हळदी कुंकू लावलं होतं आणि मग घरात मध्ये गौरीची पावलं उठवली होती. गौर आली कशाच्या पावलांनी असं म्हणून गौरीला घरात घेतलं. गौर आली कशाच्या पावलांनी आली? गौर आली कशाच्या पावलांनी आली? गौर आली कशाच्या पावलांनी आली? आयुष्य आरोग्य. गौर आली कशाच्या पावलांनी आली? गौर आली कशाच्या पावलांनी आली? धनधान्य, संपत्ती, समृद्धी.
समृद्धी म्हणत आरोग्य म्हटलीस. आली गौर आली कशाच्या पावलाने? सुख समृद्धी. गौरीला विराजमान केल्यानंतर हळदी कुंकू वाहिलं, आरती ओवाळली आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची आरती केली आणि मग प्रसाद घेतला, म्हणजे जेवण केलं. घरात सुद्धा छान थोडे फोटो काढून घेतले. हेच आम्ही एकत्र असतो त्यामुळे अशाच पद्धतीनं छान छान फोटो काढतो आणि अशा रीतीनं गौरीचा आगमन सोहळा पूर्ण झाला.